ओरिजिनल दूध कसं असतं तसंच आपण दूध करूयात. हा घेतलेला आहे नारळ घ्यायचा आहे आणि तो फोडून त्याच्यामधलं नारळाचे तुकडे करायचे. छोटे छोटे तुकडे करू शकतो किंवा त्याला किसणीने पण किसून घेऊ शकतो आपण. नारळाचा किस बनवू शकतो आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला काय करायचं आपण, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी टाकून त्याला मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे. बिलकुल दुधासारखी चव काहीच बदल होत नाही टेस्टमध्ये पण. आणि उलट चांगले जीवनसत्व चांगले दुधापासून जे प्रोडक्ट आपल्याला मिळतात ते आपल्याला मिळतं बिना केमिकल. आजकाल आपण दूध घ्यायला गेलो तर ते तर खूप केमिकल असतं, युरिया असतं, माहिती नाही काय ते कशाचं बनवतात. त्याला पर्याय म्हणून हे नारळाचं दूध तुम्ही पण बनवून बघा. नारळाच्या ह्या किसामध्ये 2-3 वेळा पाणी एक वेळा पाणी टाकायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे आणि ते काय करायचं आपण चाळणीने किंवा कपड्याने गाळून घ्यायचं आहे. ते गाळल्यानंतर ते चोथा असतो वरती असतो आणि असं 2-3 वेळा आपण काय करायचं याला 2-3 वेळा पाणी टाकायचं आहे आणि चांगलं गाळून घ्यायचं आहे. आणि हा जो चोथा असतो हा चोथा तुम्ही सुकवून भाजी बनवताना तो पण सुकवून वापरू शकतो. जसं डेसिटेड कोकोनट मिळतं त्याच प्रकारे हे होतं आणि भाजीला आपण घट्टसरपणा येतो. आणि दूध तुम्ही पण करून बघा, खूप चांगलं मस्त लागतं. दुधासारखंच एकदम, काही चवीमध्ये फरक नाही, काही नाही. हे बघा अशा प्रकारे दूध बनतं. एक वाटी नारळापासून मी हे एवढं दूध बनवलं आहे. हे किती छान